अभिजित देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचा वारसदार होता. पण त्याच्या चेहऱ्यावर कधीच आनंद दिसत नव्हता. कारण त्याच्या आयुष्यात पैसा होता, प्रतिष्ठा होती, बंगले, गाड्या, नोकर-चाकर सर्व काही होतं. पण माणुसकी आणि प्रेम नव्हतं. त्याच्या वडिलांनी व्यवसायासाठी आयुष्य घालवलं आणि आई लहानपणीच गेल्यामुळे तो भावनांपासून दूर झाला होता. दुसरीकडे स्वरा एका छोट्या गावात आपल्या आजारी आईसोबत राहत होती. ती शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधत होती. तिच्याकडे पैसे नव्हते, पण स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा भरपूर होता. एका दिवशी शहरात नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना तिची बस बिघडली आणि ती उशिरा पोहोचली. त्यामुळे तिला नोकरी मिळाली नाही. निराश होऊन ती रस्त्याने चालत असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या कारसमोर एक लहान मुलगा आला. क्षणाचाही विचार न करता स्वराने धावत जाऊन त्या मुलाला बाजूला ओढलं. कार जोरात ब्रेक लावून थांबली. कारमधून संतापलेला अभिजित खाली उतरला. पण मुलगा सुरक्षित असल्याचं पाहून तो काही क्षण शांत झाला. स्वराने त्याला पैशाचा आणि श्रीमंतीचा गर्व न करू नका असं ठणकावून सांगितलं आणि तिथून निघून गेली. तिच्या धाडसाने आणि स्पष्ट बोलण्याने अभिजित पहिल्यांदाच विचारात पडला. दुसऱ्या दिवशी योगायोगाने स्वरा त्याच्याच कंपनीत दुसऱ्या मुलाखतीसाठी आली आणि अभिजितला पाहून दोघांनाही धक्का बसला. मात्र स्वराने कोणतीही भीती न दाखवता आत्मविश्वासाने मुलाखत दिली. तिच्या प्रामाणिक उत्तरांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी प्रभावित झाले. पण अभिजितने काहीही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला. कारण त्याला आयुष्यात पहिल्यांदाच पैशापेक्षा स्वाभिमान मोठा वाटणारी व्यक्ती भेटली होती. आणि त्या क्षणी दोघांच्याही आयुष्याची दिशा कायमची बदलणार होती. स्वरा कंपनीतून बाहेर पडली तरी तिच्या मनात एकच विचार सुरू होता की श्रीमंत लोकांसाठी माणुसकीची किंमत इतकी कमी का असते. तर दुसरीकडे अभिजित आपल्या कॅबिनमध्ये बसून तिचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होता. कारण आजपर्यंत कुणीही त्याच्याशी इतक्या निबिडपणे बोलण्याची हिंमत केली नव्हती. त्याने लगेच मानव संसाधन विभागाला बोलावून स्वराची सर्व माहिती मागवली, पण कोणालाही कारण सांगितले नाही. संध्याकाळी स्वरा घरी पोहोचली तेव्हा तिची आई अचानक बेशुद्ध पडली. घाबरलेल्या स्वराने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले आणि त्यासाठी मोठ्या रकमेची गरज असल्याचे स्पष्ट केले. स्वराच्या पायाखालची जमीन सरकली. तिने नातेवाईकांकडे मदत मागितली, पण सगळ्यांनी काही ना काही कारण देत नकार दिला. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा नोकरीच्या शोधात शहरभर फिरत राहिली, पण प्रत्येक ठिकाणी निराशाच पदरी पडली. अखेर ती थकून एका मंदिराच्या पायरीवर बसली आणि डोळ्यातील अश्रू लपवत देवाकडे फक्त आईला वाचव अशी प्रार्थना करू लागली. त्याच वेळी अभिजित आपल्या कारने तिथून जात असताना त्याची नजर तिच्यावर पडली. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, पण तिने त्याच्याकडे पाहिलेही नाही. अभिजितने ड्रायव्हरला कार थांबवायला सांगितले आणि शांतपणे तिच्या जवळ जाऊन काय झालं असे विचारले. सुरुवातीला स्वराने काहीही सांगण्यास नकार दिला, पण शेवटी आईच्या आजाराबद्दल आणि पैशाच्या अडचणींबद्दल सांगितले. अभिजितने एका क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरण्याची तयारी दर्शवली. मात्र स्वराने स्वाभिमानाने ती मदत नाकारली आणि मी उपाशी राहीन पण उपकार घेणार नाही असे ठामपणे सांगितले. तिचे शब्द ऐकून अभिजित आणखी प्रभावित झाला. त्याने कोणालाही न सांगता आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांमार्फत रुग्णालयाचे सर्व पैसे गुपचूप भरून टाकले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी स्वराला ऑपरेशनची तयारी सुरू झाल्याचे सांगितले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. कारण पैसे कोणी भरले हे कोणालाच माहिती नव्हते. तिने देवाचे आभार मानले, पण दूर उभा असलेला अभिजित शांतपणे तिच्या चेहऱ्यावरचा दिलासा पाहत होता आणि त्याच्या मनात पहिल्यांदाच पैशाने सत्ता नाही
तर एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची ताकद असते याची जाणीव होत होती. पण त्या क्षणी कंपनीच्या संचालक मंडळाकडून त्याला एक धक्कादायक बातमी मिळाली. त्यामुळे त्याचे आणि स्वराचे आयुष्य पुन्हा एकदा अनपेक्षित वळणावर येणार होते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या पार्ट